आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे नेपाळमधून। नेपाळमध्ये सध्या सुरू असलेल्या तीव्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांचा राजीनामा आलेला आहे। यांनी अखेर राजीनामा दिला आहे। सोशल मीडियावरील बंदी आणि भ्रष्टाचार या मुद्द्यावरून नेपाळमध्ये सध्या तरुणाईचं आंदोलन सुरू आहे। आंदोलकांनी ओली यांच्या घरावर आज हल्लाबोल केला, तोडफोड केली। दरम्यान लष्कराकडून ओली यांची सुटका करण्यात आली आहे। ओली नेपाळवरून दुबईला जाणार असल्याचं समजतंय। तर बालेन शाह, काठमांडूचे महापौर बालेन शाह हे नेपाळचे नवे पंतप्रधान होण्याची शक्यता आहे। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। दरम्यान आता भारताकडून नेपाळकडे जाणाऱ्या सर्व फ्लाइट्स सुद्धा रद्द करण्यात आल्यात। इंडिगो आणि एअर इंडियानं आपल्या सर्व फ्लाइट्स, सर्व विमानं रद्द केलेली आहेत। पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्यानंतर जेन झीनं जल्लोष केला, मात्र तरी सुद्धा अजूनही भ्रष्टाचार, आर्थिक मुद्दे अशा सगळ्या मुद्द्यांवरून तरुणाईचा रोष कायम आहे। त्यामुळे आंदोलन अजूनही सुरूच आहे। रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। रामराजे, आता सध्याची काय स्थिती आहे? जवळपास 6 ते 7 शहरांमध्ये अजूनही कर्फ्यू लावण्यात आलेला आहे। विनोद, खरं तर असं वाटत होतं की सगळा राजीनामा झाल्यानंतर 4 मंत्री राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान राजीनामा दिला, त्यानंतर ही परिस्थिती शमेल, परंतु असं होताना दिसत नाहीये। दिवसेंदिवस आणि ही परिस्थिती वाढताना दिसते। अतिशय चिघळलेली परिस्थिती। शेर बहादूर हे माजी पंतप्रधान होते, आता वित्तमंत्री आहेत। त्यांचा एक व्हिडिओ आता नुकताच आलेला आहे। प्रदर्शनकाऱ्यांनी, जे आंदोलनकर्त्यांनी त्यांना रस्त्यावर धावत मारहाण केलेली आहे, पळवत मारहाण केलेली आहे। त्यांच्या घरामध्ये घुसून त्यांच्या पत्नीला पण मारहाण केलेली आहे। त्यामुळे माजी पंतप्रधानाला, आताच्या वित्तमंत्र्यांना सुद्धा जीव वाचवून, जीव मुठीत घेऊन त्यांना पळावं लागलेलं आहे। अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। राष्ट्रपती भवनामध्ये जाळपोळ सुरू झालेली आहे। पंतप्रधान कार्यालयामध्ये जाळपोळ सुरू केलेली आहे। गृहमंत्री, आरोग्यमंत्री, सर्वांच्याच, ऊर्जा मंत्री यांच्या घराला आग लावण्यात आलेली आहे, जाळपोळ केलेली आहे, सामान नष्ट करण्यात आलेलं आहे, महिलांना मारलं जात आहे, फर्निचर फोडलं जात आहे। ही परिस्थिती जी आहे ती विदारक आहे। संसद भवन जे आहे त्यामध्ये सुद्धा जाळपोळ मोठ्या प्रमाणावर केलेली आहे। कायदा सुव्यवस्था कुठेही राहिलेली नाहीये। सैन्य जे आहे ते ही संपूर्ण परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतोय, परंतु सैन्याला सुद्धा तिथली जे युवक आहे आणि जी पिढी आहे ते जुमानता दिसत नाही। आता तिथला सोशल ट्रेंड जो सुरू आहे तो म्हणजे की बालेन शाह यांना, जे की मेयर आहेत, त्यांना पंतप्रधान करावं अशी मागणी पुढे आलेली आहे। आणि आता आणखीन हळूहळू, कारण ही जर घटना घडते तर याचा अर्थ की मागे 5 वर्षामध्ये काय ना काय घडलेलं आहे। 5 वर्षामध्ये 3 सरकारं बदललेली आहेत। त्याचबरोबर 3 मोठे घोटाळे जे आहेत ते आलेले आहेत। 16,000 कोटीचे, 20,000 कोटीचे असे घोटाळे समोर आले होते। त्यामुळे कुठेतरी असंतोष होतात। त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की आत्ताच नुकताच काही भाग जो होता भारताचा तो सुद्धा नेपाळमध्ये दाखवण्यात आला होता। आणि ओली यांचं कुठेतरी चीनच्या बाजूनं कल दिसून येत होता। टिकटॉक हे नेपाळमध्ये सुरू होतं, कारण हे चीनचं ऍप आहे। इतर ऍपला बंदी घालण्यात आली होती, अमेरिकन ऍपला बंदी घालण्यात आली होती। त्यामुळे असे 4-5 कारणं जी आहेत ती एकाच वेळी आली आणि त्याचा स्फोट जो आहे तो आता झालेला आहे। बेरोजगारी आणि इतर मुद्दे तर आहेतच, परंतु त्यामुळे आता ही परिस्थिती आलेली आहे की अशी आताच्या नजीकच्या काळामध्ये ही घटना घडलेली आहे की नेपाळ सारख्या ठिकाणी जेनझीने एक आंदोलन केलं, रिव्होल्युशन केलं आणि त्यामुळं सरकार जे उलथवून लागलेलं आहे। परंतु इथून पुढे आता हे सरकार आणि त्याचबरोबर देशातील परिस्थिती, कायदा सुव्यवस्था सुरळीत आणणं हे सुद्धा गरजेचं आहे। जे आंतरराष्ट्रीय जाणकार सांगतात ते त्यांचं सुद्धा हेच म्हणणं आहे की भारताच्या आसपासचे जे देश आहेत त्यांच्यावर भारताने कडक नजर ठेवलेली आहे। कारण आपल्याला माहिती आहे की श्रीलंकेमध्ये काय घडले, तिथली सुद्धा राजकीय अस्थिरता होती। त्यानंतर म्यानमारमध्ये सुद्धा, तिथं सुद्धा राजकीय अस्थिरता आहे। बांगलादेशमध्ये आपण पाहिलेले आहे आणि त्यानंतर नेपाळ आणि पाकिस्तान। तर भारताच्या आसपासचे जे देश आहेत तिथं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। मात्र आता नेपाळमध्ये जे काही पर्यटक गेलेले आहेत, तिथं काही विद्यार्थी असतील, त्यांच्यासाठी हेल्पलाईन सुद्धा आता भारत सरकारने जाहीर केलेले आहे आणि ताबडतोब मदत कार्य सुद्धा करायला सुरुवात केलेली आहे। आणि कोणाला काही अडचण असली तर तिथल्या हायकमिशनला ताबडतोब संपर्क करावा असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। अगदी धन्यवाद राम दिलेल्या अपडेट्स बद्दल। आपण बघतोय की नेपाळमधली परिस्थिती दिवसागणिक किंवा तासागणिक आता भीषण होत चाललेली आहे। खरं तर के.पी. शर्मा ओलींनी राजीनामा दिलाय, मात्र त्यानंतर सुद्धा जनक्षोभ काही थांबायचं नाव घेत नाहीये आणि आता तर आंदोलक अधिकच आक्रमक झालेत। त्यांनी ठिकठिकाणी जाळपोळ करायला सुरुवात केली। ही दृश्य आपण पाहतोय। संसदेच्या आवारातल्या काही वास्तू सुद्धा या आंदोलकांनी पेटवून दिलेल्या आहेत।
जल्लोष करताना हे आंदोलक दिसत आहेत. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सोशल मीडियाच्या विरोधात, सोशल मीडिया बंदी घालण्याच्या विरोधात हे आंदोलन सुरू झालं होतं. मात्र आता ते आंदोलन अधिक व्यापक होताना दिसतंय. आणि एकूणच नेपाळमधली परिस्थिती आणि तिथल्या परिस्थितीचा भारतावर होणारा परिणाम याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक परिमल माया सुधाकर आहेत. परिमलजी, आपलं स्वागत आहे या चर्चेमध्ये. परिमलजी, हा नेपाळमधला असंतोष आपण पाहतोय. खरं तर सोशल मीडियावरच्या बंदी विरोधात हे आंदोलन सुरू झालं होतं. मात्र हे आंदोलन फक्त तितक्यापुरतं मर्यादित नाही, याला अनेक कंगोरे आहेत. काय सांगता येईल या आंदोलनाबद्दल? नेपाळच्या जनतेमध्ये गेल्या अनेक काळापासून जो असंतोष खदखदत आहे तो असंतोष या आंदोलनाच्या माध्यमातून बाहेर पडतोय असं स्पष्ट दिसतंय. आणि हा असंतोष कोणा एका नेत्याविरुद्ध, एका राजकीय पक्षाविरुद्ध नाही, तर सर्वच राजकीय नेत्यांविरुद्ध आणि सर्वच राजकीय पक्षांविरुद्ध हा असंतोष असल्याचं सुद्धा दिसतंय. विशेषतः नेपाळमधले जे मोठे राजकीय पक्ष आहेत, माओवादी कम्युनिस्ट पक्ष आणि नेपाळी काँग्रेस, या सर्व पक्षांविरुद्ध तिथल्या युवकांचा असंतोष उफाळून आलेला आहे. आणि यामागे 3 मुख्य कारणं आपल्याला दिसतात. एक तर नेपाळमध्ये सतत असलेली राजकीय अस्थिरता, आणि त्या राजकीय अस्थिरतेमध्ये या सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी नेहमीच एकमेकांसोबत युती करून तिथे सरकार स्थापण्याचा प्रयत्न केला. ती सरकारं पाडली, परत सरकारं स्थापली. या सर्व प्रकारांना नेपाळचे युवक अत्यंत कंटाळलेले आहेत, हे अगदी स्पष्टपणे दिसतंय. दुसरं की हे सर्वच राजकीय पक्ष त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप झालेले आहेत आणि भ्रष्टाचाराच्या आरोपासोबतच घराणेशाहीचे आरोप सुद्धा त्यांच्यावरती आहेत. आणि भ्रष्टाचार आणि घराणेशाही या दोन्ही बद्दलचा संताप युवकांमधून इथे व्यक्त होतो आहे. आणि तिसरं की ज्याला जेनझी आंदोलन म्हटलं जात आहे, तर या जेनझीने नेपाळमध्ये लोकशाही येण्याच्या आधीचा काळ म्हणजे राजेशाहीचा काळ खरं तर बघितलेला नाही. आणि त्याच्यामुळे ते राजेशाहीत असलेली स्थिती आणि आजची स्थिती याच्यासोबत ते तुलना सुद्धा करू शकत नाही. त्यांना सातत्याने त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये सुधारणा झालेली, त्यांना चांगलं भविष्य हे उज्ज्वल होताना त्यांना बघायचं आहे. आणि त्याच्यामुळे ते राजेशाही असताना काय होतं याच्यासोबत तुलना न करता ते मागच्या 10, 12, 15 वर्षांमध्ये नेपाळची परिस्थिती कशी तिथच्या तिथेच राहिली किंवा खालावत गेली हे त्यांनी स्वतः अनुभवलेलं आहे. आणि तो सगळा असंतोष आज रस्त्यावरती उफाळून आलेला आहे. एक गोष्ट ही सुद्धा लक्षात घेतली पाहिजे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनकारी तेव्हाच हिंसाचार करू शकतात ज्यावेळेस सुरक्षा एजन्सीज म्हणजे पोलीस असो किंवा निमलष्करी दल असो किंवा लष्कर असो यांच्यामधील बऱ्याच जणांचा अशा आंदोलनकार्यांना उघड किंवा छुपा पाठिंबा असतो. त्याशिवाय आंदोलनकारी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार, जाळपोळ, विध्वंसक घटना करू शकत नाहीत. यातनं हे दिसतं की सरकारची स्वतःच्या एजन्सीजवरची, स्वतःच्या संस्थांवरची पकड सुद्धा अत्यंत ढिली झालेली आहे. आणि त्यामुळे जे राजीनामे सुद्धा आलेत ते सुद्धा त्याचाच तो परिणाम आहे. नेपाळचे जे पंतप्रधान होते ओली, ज्यांनी आताच राजीनामा दिलाय, तर एक प्रकारे हे आंदोलन सुरू झाल्यानंतर प्रत्येक राजकीय पक्षाने सुद्धा अगदी त्यांच्याच पक्षातील इतर त्यांच्या सहकारी आणि प्रतिस्पर्ध्यांनी सुद्धा ओली यांना आणखी कोंडीत पकडण्यासाठी या आंदोलनाला हवा दिली. हे आंदोलन नियंत्रित होऊ नये याची व्यवस्थित काळजी घेतली आणि प्रत्येकानेच ओली यांचा काटा काढण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या पक्षातील लोकांनी आणि इतर पक्षातील लोकांनी सुद्धा. आणि त्याच्यामुळे हे आंदोलन अत्यंत चिघळलं आणि यावर कोणाचंही नियंत्रण राहिलेलं नाही. तुम्ही आता जसा उल्लेख केला परिमलजी की अस्थिर राजकीय वातावरण तिथे, म्हणजे आर्थिक विषयांवर आपण चर्चा करणारच आहोत, मात्र अस्थिर राजकीय वातावरण गेल्या म्हणजे 2022ला ज्या वेळेला निवडणुका झाल्या त्यानंतर जवळपास 3 सरकार आली. काय नेमकी अस्थिरतेची कारणं आहेत? म्हणजे फक्त राजकीय स्वार्थ आहे यामागे की त्यापेक्षाही काही वेगळी कारणं आहेत? राजकीय अस्थिरतेचं सर्वात प्रमुख कारण हे आहे की नेपाळच्या जनतेनीच कोणत्या एका पक्षाला किंवा एका आघाडीला अगदी स्पष्ट असं बहुमत निवडणुकीमध्ये दिलेलं नाही. आणि नेपाळमधली जी निवडणुकीची व्यवस्था सुद्धा आहे की ज्याच्यामध्ये फर्स्ट पास द पोस्ट सिस्टीम सुद्धा आहे आणि पार्टी लिस्ट सुद्धा असते. म्हणजे प्रत्यक्ष निवडणूक लढवणारे उमेदवार असतात, जो जिंकून येईल, ज्याला सर्वाधिक मतं मिळतील ते त्या मतदारसंघात निवडून येतात. आणि राजकीय पक्षांना जेवढी टक्के मतं राष्ट्रीय पातळीवर मिळतात त्याच्यानुसार राजकीय पक्षांना स्वतःचे परत नवे उमेदवार सुद्धा संसदेमध्ये पाठवता येतात. पण याच्यामुळे नेमकं झालंय असं नेपाळमध्ये की नेपाळमध्ये कोणत्याच एका पक्षाला बहुमत मिळणं
हे कठीण होऊन बसलेलं आहे की एखाद्या पक्षाला 10% मतं मिळाली पण त्याचा एकही खासदार प्रत्यक्ष निवडून आला नाही तरी सुद्धा त्या 10% मतातून पार्टी लिस्ट मधून त्याचे 13-14 खासदार संसदेमध्ये जाऊ शकतात. तर यामुळे कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणं किंवा कोणत्याच आघाडीला बहुमत मिळणं दुरापास्त झालंय आणि त्यातनं तिथे सतत राजकीय अस्थिरता निर्माण झालेली आहे. एक हे कारण. दुसरं कारण असं की नेपाळी समाज हा किमान 2 पातळ्यांवरती तरी विभागलेला आहे. एक तर ज्याला नेपाळच्या वरच्या भागामध्ये राहणारे लोक म्हणतात आणि जे भारताच्या सीमेवर राहणारे लोक आहेत त्यांच्यामध्ये एक सामाजिक दरी तयार आहे, एक सांस्कृतिक आणि सामाजिक दरी त्यांच्यामध्ये आहे. आणि त्याचप्रमाणे राजेशाहीच्या काळामध्ये ज्यांचं भलं होत होतं असा जमीनदार वर्ग, जमीनदारी वर्गासोबतशी जवळीक असलेला वर्ग हा एकीकडे आणि ज्यांनी राजेशाही विरुद्ध उठाव केला, विद्रोह केला असा एक दुसरा वर्ग नेपाळमध्ये. ही दरी मागच्या 20 वर्षांमध्ये नेपाळमध्ये क्रांती झाल्यानंतर कमी होणं अपेक्षित होतं लोकशाही मार्गाने, जी कमी झालेली नाही. आणि त्याच्यामुळे ज्या लोकांनी राजेशाही विरुद्ध आंदोलन केलं, राजेशाही उलथवून टाकली, तीच सामान्य लोक या व्यवस्थेला सुद्धा आता आपल्याला कंटाळलेली दिसत आहेत आणि या विषमतेतून सुद्धा आजची परिस्थिती उद्भवलेली दिसते आहे. अगदी काही आर्थिक मुद्द्यांबद्दल तुमच्यासोबत चर्चा करायची. मात्र आता एक राजकीय प्रतिक्रिया आहे. संजय राउत नेमकं काय म्हणाले नेपाळच्या घटनेवर आपण पहा. ये स्थिति किसी भी देश में पैदा हो सकती है असं संजय राउत म्हणतात. सावधान भारत माता की जय, वंदे मातरम असं त्यांनी म्हटलेलं आहे. एक प्रकारे भारतानं या सगळ्यातनं काही धडा घ्यावा का, ये स्थिति किसी भी देश में पैदा हो सकती है असं संजय राउत म्हणतात. परिमलजी, आता तुम्ही आर्थिक मुद्द्यावर सुद्धा काही त्रोटक भाष्य केलं, पण मला हे जाणून घ्यायचं आहे की आर्थिक मुद्द्याच्या बाबतीत म्हणजे गेल्या काही वर्षात नेपाळमधली जर आर्थिक स्थिती पाहिली तर ती खूपच अस्थिर आहे असं म्हणता येईल. म्हणजे ATFनं आता जी ATFची नुकतीच फेब्रुवारीमध्ये जी बैठक झाली त्यात पुन्हा एकदा नेपाळला ग्रे लिस्टमध्ये टाकलेलं आहे. काय कारण आहेत नेपाळच्या या आर्थिक विपन्नावस्थेची किंवा आर्थिक या ग्रे लिस्टमध्ये जाण्या लायक किंवा नो डेव्हलप्ड कंट्री असा त्याला जो दर्जा मिळालेला आहे त्याची नेमकी कारणं काय? नेपाळमध्ये उद्योगांचा विकास हा कधीच होऊ शकलेला नाही आणि नेपाळमध्ये लोकशाही आल्यानंतर सुद्धा तिथल्या वेगवेगळ्या सरकारांनी नेपाळचं अगदी महत्वाकांक्षी असं औद्योगिक धोरण कधीच आखलेलं नाही. नेपाळमध्ये कृषी उद्योग सुद्धा म्हणावा तसा भरभराटीला आलेला नाही किंवा नेपाळची अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहे असं सुद्धा आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे एकीकडे ती कृषीप्रधान व्यवस्था सुद्धा नाही, दुसरीकडे तिथे उद्योग सुद्धा नाहीत. पर्यटनावरती काही प्रमाणामध्ये ती व्यवस्था अवलंबलेली आहे आणि त्याचप्रमाणे नेपाळमधून इतर देशांमध्ये म्हणजे भारत आणि इतर देशांमध्ये जाऊन काम करणारे जे नेपाळी आहेत ते नेपाळी नेपाळमध्ये जो पैसा परत पाठवतात त्यांच्यावरती ही अर्थव्यवस्था फार मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबलेली आहे, त्याच्यावरती निर्भर आहे आणि त्याच्यामुळे नेपाळमधून होणारी निर्यात सुद्धा फार जास्त नाही. नेपाळ एक लँडलॉक कंट्री आहे आणि लँडलॉक कंट्री असल्यामुळे तिथनं जगभरामध्ये निर्यात होणं हे सुद्धा फारसं सोपं नाही आणि या सर्वच बाबींचा फटका नेपाळच्या अर्थव्यवस्थेला नेहमीच बसत आलेला आहे आणि त्यामध्ये फारसं काही बदल घडण्यासाठी जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक आणणं अपेक्षित होतं ती रोजगार निर्माण करणारी गुंतवणूक नेपाळमध्ये आली नाही. नेपाळमध्ये मागच्या 15 वर्षांमध्ये विकासाचा जो फोकस होता तो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यावरती होता की रस्ते बांधायचे, रेल्वे बांधायच्या आणि त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये चीनकडून मदत सुद्धा नेपाळने घेतलेली होती. मात्र यातनं मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती होत नाही किंवा झाली जी ती तरी ती खूप छोट्या काळासाठीची रोजगार निर्मिती एका विशिष्ट भागामध्ये झालेली असते आणि एकदा तो प्रकल्प पूर्ण झाला की परत तो रोजगाराच्या संधी तिथल्या संपतात. म्हणजे अर्थव्यवस्थेला नीटशी चालना मिळू शकत नाहीये, त्यामुळे ही सगळी परिस्थिती उद्भवते. सध्या ही दृश्य आपण पाहतोय स्क्रीनवर. संसद भवन परिसरात हे सगळे आंदोलक घुसलेत आणि त्यांनी जी जाळपोळ सुरू केलेली आहे त्यामुळे धुराचे लोट असं म्हणतात उठलेले आहेत आणि ही ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली दृश्य, या दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला नेपाळमधल्या परिस्थितीची कल्पना येऊ शकेल, आंदोलकांची आक्रमकता यातून समजू शकेल. संसद भवन परिसरातली ही दृश्य आहेत. संसदेला आसपासच्या इमारतींना त्यांनी आग लावायला सुरुवात केलेली आहे. लष्करानं शांततेचं आवाहन केलेलं आहे तरी सुद्धा आंदोलक मोठ्या संख्येनं रस्त्यांवर उतरलेले आहेत आणि दिसेल त्या वस्तूला
ते आग लावत सुटलेले आहेत। त्यामुळे एक प्रकारची अराजकता नेपाळमध्ये सध्या पसरलेली आहे। पुन्हा एकदा आपण परिमल माया सुधाकर यांच्याकडे जाणार आहोत चर्चेसाठी। परिमलजी, तुम्ही आता जे म्हणाले आहात की गेल्या 15 वर्षांपासून नेपाळमध्ये पायाभूत सुविधा किंवा प्रकल्प आधारित डेव्हलपमेंट किंवा विकास अशा स्वरूपाची एक राज्यव्यवस्था किंवा राज्यव्यवस्थेचा कल तसा राहिलेला आहे। आर्थिकदृष्ट्या नेपाळ प्रगत होण्यासाठी नेपाळकडे काय संधी आहेत? म्हणजे तुम्ही जसं म्हटलात की भारतात जे काम करतात लोक किंवा इतर परदेशात जे काम करतात त्यांनी पाठवलेल्या पैशावर नेपाळची अर्थव्यवस्था जर चालत असेल तर नेपाळला या परिस्थितीतून बाहेर काढायचं असेल तर काय त्यांच्या समोर पर्याय आहेत? एक पर्याय नेपाळ पुढे जो आहे तो जिथून सुरुवात नेपाळला करावी लागणार आहे ती नेपाळमधली शिक्षण व्यवस्था, प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंतची शिक्षण व्यवस्था बळकट करण्यावरती नेपाळला भर द्यावा लागणार आहे। शिक्षण व्यवस्था बळकट जर नसेल तर कुठल्याही प्रकारचा उद्योग कोणत्याही देशामध्ये उभा राहू शकत नाही। आणि नेपाळच्या बाबतीत हेच झालेलं आहे की नेपाळमध्ये आज नाव घ्यावं असं एकही विद्यापीठ नाही, असं एकही विद्यापीठ तिथे नाही की जिथे शेजारील देशांमधून विद्यार्थी तिथे जाऊन शिक्षणासाठी तयार असतील। नेपाळमधल्या चांगल्या विद्यार्थ्यांना सुद्धा इतरत्रच शिक्षणासाठी जावं लागतं। त्यामुळे साहजिकच नेपाळमध्ये जो बेस लागतो औद्योगिकीकरणासाठी तो मोठ्या उद्योगांसाठीचा असो किंवा छोट्या उद्योगांसाठीचा असो, तो बेस नेपाळमध्ये अजिबात तयार झालेला नाही। एक दुसरं, नेपाळकडे खूप मोठी क्षमता आहे विद्युत निर्मितीची। ही विद्युत निर्मिती करून ती वीज भारतासारख्या देशांना निर्यात करणं हा एक पर्याय नेपाळ पुढे आहे। मात्र त्यासाठी नेपाळला भारतासारख्या देशांसोबत अत्यंत सौख्याचे संबंध ठेवणं सुद्धा आवश्यक आहे, जे नेपाळने मागील 1.5 दशकांमध्ये हवं तेवढ्या प्रमाणामध्ये ठेवलेले नाहीत आणि त्यामधून नेपाळच्या काही संधी हुकलेल्या सुद्धा आहेत। तर शिक्षण व्यवस्था, विद्युत प्रकल्प, पर्यटनाला चालना देणं, मात्र पर्यटनाला चालना देताना नेपाळ पुढे फार मोठं आव्हान आहे ते पर्यावरण रक्षणाचं आहे। म्हणजे जर पर्यटनाला खूप चालना दिली तर पर्यावरणाचं प्रचंड नुकसान होऊन त्याचा सोस परत नेपाळी जनतेलाच सहन करावा लागतो। त्यामुळे ते चक्र सुद्धा व्यवस्थितपणे सांभाळणं की पर्यटनाला चालना द्यायची आहे मात्र पर्यावरण सुद्धा सांभाळायचं आहे। सो हे सुद्धा सर्कस नेपाळला फारशी अद्याप करता आलेली नाही। सो ही अशी काही मार्ग आहेत की ज्या माध्यमातून नेपाळ अर्थव्यवस्थेवरती लक्ष देऊ शकतो। आता सध्या नेपाळमधली जी स्थिती आहे ती पाहता भारतानं काय काळजी घेतली पाहिजे? कारण नेपाळ आणि भारताचे संबंध पाहता भारताकडून काय अपेक्षा आहे? एकतर नेपाळमध्ये भारताचे आता जे काही पर्यटक असतील त्यांची सुरक्षा, दुसरं नेपाळच्या छोट्या छोट्या शहरांमध्ये गावांमध्ये सुद्धा भारतीय व्यापाऱ्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत। भारतातले छोटे छोटे व्यापारी मोठ्या प्रमाणामध्ये नेपाळमध्ये व्यापार करतात। त्यांच्या जैविक हिताचं आणि व्यापारी हितांचं, त्यांच्या मालमत्तेचं रक्षण करणं ही भारताची पहिली प्राथमिकता असली पाहिजे। आणि या वादामध्ये राजकीय दृष्ट्या कोणाचीच बाजू न घेणं सध्या हे भारताच्या हिताचं आहे। कारण नेमकं काय वळण नेपाळमधलं राजकारण घेईल हे अद्याप आपल्याला सांगता येणार नाही। म्हणजे यातनं राजेशाही पुनर्स्थापित होईल की विद्यार्थी आणि युवक नवा पक्ष स्थापन करून तिथे नवं सरकार स्थापन करतील की लष्कर सर्व सूत्र हळूहळू हातात घेऊन तिथे लष्करी सत्ता येईल की या तिन्हीचंही कॉम्बिनेशन असेल हे अद्याप आपल्याला म्हणजे आता सध्या काय पर्याय नेपाळच्या जनतेसमोर आहेत हे आपल्याला आता सांगता येणार नाही। आता एक ताजी बातमी येते, नेपाळच्या राष्ट्रपतींनी राजीनामा दिलेला आहे। पंतप्रधानांनंतर आता राष्ट्रपतींनी सुद्धा राजीनामा दिलाय। रामचंद्र पौडेल यांनी राजीनामा दिलेला आहे। आता नेपाळमधले केपी शर्मा ओलींच्या राजीनाम्यानंतर आता रामचंद्र पौडेल या राष्ट्रपतींनी सुद्धा राजीनामा दिलेला आहे। हेमाली आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। हेमाली, पौडेल यांनी सुद्धा राजीनामा दिलेला, राजीनामा देताना त्यांनी काही संदेश वगैरे दिलाय का? काय नेमकी स्थिती आहे तिथली?
विनोद सर, नेपाळच्या राष्ट्रपतींनीही राजीनामा दिलेला आहे. ही आता नेपाळच्या घडामोडींमधून येणारी आत्ताची सर्वात महत्वाची अपडेट आहे. सकाळीच पंतप्रधान KP शर्मा ओली यांनी राजीनामा दिला, जेव्हा त्यांच्या विरोधातला रोष प्रचंड वाढला, आंदोलक त्यांच्या घरापर्यंत पोहोचले आणि आता त्यानंतर नेपाळच्या राष्ट्रपतींचाच राजीनामा येतो आहे, तेही एकाच दिवसात. एवढ्या 2 महत्वाच्या पदावरच्या लोकांनी राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे आता खरोखरच नेपाळमधल्या राजकीय स्थितीचा खरोखरच कस लागणार आहे. नेमकं आता काय करणार आहे याबद्दल, त्याचबरोबर महत्वाचे राजकीय प्रश्न कोण सोडवणार, महत्वाचे राजकीय निकाल किंवा निर्णय कोण घेणार असा प्रश्न आता नेपाळमध्ये उपस्थित झालेला आहे. रामचंद्र पौडेल यांनीही हा राजीनामा दिलाय, मात्र अद्याप असा कोणताही संदेश त्यांच्याकडून अद्याप बाहेर आलेला नाहीये किंवा आंदोलकांना शांततेचं आवाहन त्यांनी केलेलं आहे का याबद्दलही पूर्ण माहिती समोर आलेली नाहीये. धन्यवाद हेमाली, दिलेल्या अपडेट्स बद्दल. आपण या सगळ्या अपडेट्सवर नजर ठेवणार आहोत. पुन्हा एकदा आपण चर्चा सुरू करूयात. परिमलजी, आता ही जी सगळी घडामोड तुम्ही बघताय आणि तुमच्या आता उत्तरातनं एक उल्लेख असा आला होता की आता नेमके पर्याय समोर काय असतील या संदर्भात आता स्पष्टता आपण देऊ शकत नाहीत, पण तुम्ही जो उल्लेख केला की राजेशाही गेल्या काही दिवसांपासून म्हणजे गेल्या काही वर्षांपूर्वी राजेशाही पुनर्प्रस्थापित व्हावी यासाठी सुद्धा नेपाळमध्ये प्रयत्न झाले होते. सध्या तिथल्या म्हणजे त्या राजघराण्याची काय स्थिती आहे आणि राजकीय दृष्ट्या त्यांचा प्रभाव तितका आहे का? म्हणजे त्यांनी उद्या जर काही आवाहन केलं तर जनता त्यांचं ऐकेल अशी स्थिती आहे का? अशी स्थिती आता तयार झालेली आहे. काही महिने आधी अशी स्थिती नव्हती. मात्र नेपाळमध्ये नेहमीच राजेशाहीचा समर्थक वर्ग राहिलेला आहे आणि नेपाळमध्ये नेपाळी प्रजातंत्र पक्ष जो आहे तो सुरुवातीपासूनच म्हणजे नेपाळची राज्यघटना बनत असल्याच्या काळापासूनच तो राजेशाहीचा समर्थक आहे आणि त्याच्यामध्ये नेपाळचा घटनात्मक प्रमुख जो आहे तो नेपाळचा राजाच असला पाहिजे या मागणीसाठी काही महिने आधीच त्यांनी नेपाळच्या रस्त्यावर आंदोलन सुद्धा केलं होतं. त्यामुळे नेपाळच्या राजघराण्याबद्दल परत एकदा लोकांना निष्ठा वाटू शकते आणि अशा अस्थिरतेच्या प्रसंगांमध्ये किंवा राजकीय अस्थिरतेमध्ये लोकांची मानसिकता बरेचदा अशी असते की काही झालं तरी स्थिरता हवी, राजकीय आणि सामाजिक स्थिरता हवी आणि ती राजकीय सामाजिक स्थिरता राजकीय पक्ष देण्यामध्ये अपयशी ठरलेले आहेत. म्हणून राजशाही पुनर्स्थापित होऊन राजेशाहीच्या प्रभावाखाली किंवा राजेशाहींना घटनात्मक प्रमुखपद देत त्याखाली लोकशाही असावी असा सुद्धा एक प्रवाह नेपाळमध्ये आता जोर धरू शकतो. मात्र त्याचबरोबर आपल्याला हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की नेपाळमधले 3 जे मोठे राजकीय पक्ष आहेत त्यांचा जमिनी आधार सुद्धा फार मजबूत आहे आणि अशा काही दिवसांच्या आंदोलनाने तो आधार पूर्णपणे संपून जाईल असं आपण समजण्याचं कारण नाही. माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा आधार मोठा आहे, साम्यवादी पक्षाचा आधार मोठा आहे आणि नेपाळी काँग्रेसचा आधार सुद्धा मोठा आहे आणि त्यामुळे नेपाळमध्ये इथून पुढचा बराच काळ ही अनिश्चिततेची आणि अराजकतेचीच परिस्थिती राहणार असं आपण गृहीत धरू शकतो. पण तुम्ही आता जसा उल्लेख केला की राजेशाही व्यवस्था किंवा राजेशाही व्यवस्थेच्या देखरेखीखाली एखादी लोकशाही व्यवस्था असं एक स्वरूप कदाचित पुढच्या काळात नेपाळमध्ये दिसू शकतं. पण आता जे आंदोलक रस्त्यावर उतरलेले आहेत हे आंदोलक प्रामुख्यानं 2000 आणि त्यानंतरचा जन्म झालेला म्हणजे साधारण 20-25तले आहेत. म्हणजे पोराटोरांचं आंदोलन म्हणता येईल अशा स्वरूपाची सध्या स्थिती आहे. यांनी जर राजेशाही बघितली नसेल तर उद्या काही राजघराण्यांना आवाहन केलं किंवा राजघराण्यानं पुढाकार घेतला तर या वर्गाचा त्यांना पाठिंबा मिळू शकेल का? मिळू शकतो तो पाठिंबा, कारण म्हणजे या जनरेशनसाठी, जनरेशन झी साठी राजघराण्याची पाठी ही कोरी आहे. त्यांना त्याचा अनुभवच नाही आणि त्यामुळे ज्यांचा अनुभव वाईट आलेला आहे यापेक्षा ज्यांचा काही अनुभवच आपल्याला आलेला नाही अशांना ही जनरेशन पसंती देऊ शकतं. त्याचप्रमाणे नेपाळी लष्करामध्ये सुद्धा असे अनेक लोक आहेत की ज्यांची पूर्वापार निष्ठा ही नेपाळी राजघराण्यासोबत राहिलेली आहे आणि नेपाळमधून राजेशाहीचं उच्चाटन झाल्यानंतर एक जो वादाचा मोठा विषय नेपाळमध्ये नेहमीच होता तो हा होता की नेपाळी लष्कर आणि जो माओवादी सशस्त्र कॅडर होता त्यांचं एकत्रीकरण करण्याचा मुद्दा होता. तर ते पूर्णपणे कधीच होऊ शकलेलं नाही, कारण नेपाळी लष्कराने नेहमीच माओवादी कॅडरला नेपाळी लष्करामध्ये सहभागी होण्यापासून त्यांचा कम्फर्ट नव्हता त्यामध्ये किंवा त्यापासून त्यांना दूरच ठेवायचं होतं. त्यामुळे नेपाळी लष्कराचा कल सुद्धा अशा परिस्थितीमध्ये हा राजेशाहीकडे
निश्चितपणे असू शकतो आणि नेपाळच्या ग्रामीण भागामधला जो जमीनदार वर्ग आहे तो सुद्धा पुन्हा एकदा नेपाळी राजेशाहीकडे वळू शकतो. तुम्ही आता जसं म्हणताय की माओवादी सशस्त्र दलाचा समावेश नेपाळच्या लष्करामध्ये करण्याचा एक प्रयत्न होत होता, पण लष्कर त्याला कम्फर्टेबल नाहीये किंवा लष्कराला ते स्वीकारार्ह नाही आहे. नेमकं कारण का, म्हणजे माओवादी सशस्त्र दल याचं तिथे काय अस्तित्व आहे आणि त्याला लष्करामध्ये सम्मिलित करण्याची मागणी का केली जाते किंवा तशी परिस्थिती का निर्माण होते? म्हणजे ही मागणी नेपाळमध्ये राजेशाहीचं उच्चाटन ज्यावेळेस झालं त्यावेळेस नेपाळच्या 6 मोठ्या राजकीय पक्षांनी आपापसात करार केला होता आणि त्या कराराद्वारे असं ठरलं होतं की माओवादी कम्युनिस्ट पक्षाने सशस्त्र मार्ग सोडावा आणि त्यांचे जे सशस्त्र कार्यकर्ते आहेत, कॅडर आहेत, त्यांनी शस्त्र टाकावीत आणि मग त्यांचं पुनर्वसन कसं करायचं, त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी मग त्यांना पोलिसांमध्ये, निमलष्करी दलामध्ये आणि लष्करामध्ये त्यांना सहभागी करून घ्यायचं, ही ती अट होती. त्याच्यानुसार माओवादी कम्युनिस्ट पक्षाने तिथे सशस्त्र लढ्याचा मार्ग सोडला, ते लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी झाले. मात्र त्यानंतर या माओवादी कॅडर्सचं पुनर्वसन पूर्णपणे तिथे होऊ शकलं नाही आणि हे माओवादी कॅडर आणि लष्कर हे एकमेकांविरुद्ध किमान 10 वर्ष तिथे लढत होते. 1993-94 पासून ते 2004-05 पर्यंत ते एकमेकांविरुद्ध लढत होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं सामंजस्य नव्हतं, ते सतत एकमेकांच्या जीवावर उठलेले होते आणि त्यामुळेच नेपाळी लष्कराकडून सतत या माओवादी कॅडरला त्यांच्यामध्ये सहभागी करून घेण्याविषयी पसंती दिली जात नव्हती. आता जसं तुम्ही म्हटलात की आणि मगाशी काही चर्चेदरम्यान ते मुद्दे आले होते की आता नेपाळमध्ये अस्थिरता आहे, पर्याय काय असावा या संदर्भात स्पष्टता नाहीये पुरेशी. नेपाळी राज्यघटना ही मला वाटतं 2015 साली म्हणजे 10 वर्षांपूर्वी अस्तित्वात आली. नेपाळी राज्यघटनेमध्ये अशी काय प्रोव्हिजन आहे की अशा परिस्थितीत काय नेमकं करावं? म्हणजे आपल्या भारतामध्ये जसं काही अधिकार राष्ट्रपतींना दिलेले आहेत, काही अधिकार सरन्यायाधीशांना दिलेले आहेत, संसदेला काही अधिकार आहेत, अधिकारांचं वाटप झालेलं आहे आणि विकेंद्रीकरण झालेलं आहे. नेपाळमधली राज्यव्यवस्था नेमकी कशी आहे? राज्यघटनेनुसार आता जर अशी परिस्थिती उद्भवली तर पुढे काय करायचे याचे काही डायरेक्टिव्ह त्याच्यात आहेत का? याबाबत फार स्पष्ट कल्पना मला नाही. मात्र नेपाळची राज्यघटना ही भारत किंवा इतर लोकशाही देशांप्रमाणेच बनलेली आहे की ज्यामध्ये राष्ट्रपती हा शेवटी सर्वोच्च असतो आणि अशा प्रसंगी राष्ट्रपतीने सर्व निर्णय घेणं अपेक्षित असतं. राष्ट्रपती हा लष्कराचा सुद्धा प्रमुख असतो आणि त्यामुळे अशा आणीबाणीच्या प्रसंगामध्ये सर्व दारोमदार ही राष्ट्रपतीवरती असते आणि माझ्या मते नेपाळी राज्यघटनेमध्ये सुद्धा त्या प्रकारचीच तरतूद असायला हवी. मात्र आता पंतप्रधान आणि राष्ट्रपती या दोघांनीही राजीनामा दिल्यानंतर तिथे नेमकं काय घडणार याबाबत आताच स्पष्ट सांगता येणार नाही. अगदी एक कळीचा सगळ्यात मुद्दा आहे परिमलजी, तो म्हणजे चीन. कारण भारत आणि चीन यांचे संबंध म्हणजे आता गेल्या काही दिवसातल्या घडामोडी जर सोडल्या तर त्यापूर्वीचे ताणलेले संबंध आणि नेपाळमधली ही सगळी अस्थिरता याचा फायदा चीन उचलू शकतो का आणि उचलेल तर कशा पद्धतीने चीनची पावलं पडू शकतील? लगेच याचा फायदा चीन उचलू शकेल असं नाही. मात्र चीनची एकूण कार्यपद्धती बघितली तर हळूहळू ते नेपाळमध्ये जे कोणी सत्ताधारी होतील त्यांच्यासोबत ते लगेच जुळवून घेतील आणि त्यानुसार ते स्वतःचं आर्थिक हित तिथे साध्य करण्याचा प्रयत्न करतील. मात्र आत्ताचे जे आंदोलक रस्त्यावरती उतरलेले आहेत त्यांना चीन प्रति फार सौख्य आहे असं वाटण्यास फारसा वाव नाही. कारण हे एकतर भ्रष्टाचाराविरुद्ध हे बोलत आहेत, घराणेशाही विरुद्ध बोलत आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माध्यम स्वातंत्र्यावर आलेली गदा, यामुळे हे आंदोलन एवढं पेटलेलं आहे. आणि माध्यम स्वातंत्र्यावरची गदा आणि चीन या बाबी काही फारशा एकत्र जाऊ शकत नाही. त्यामुळे हे आंदोलनकर्ते चीनच्या प्रभावामध्ये लगेच येतील अशी तर शक्यता नाही. पण ही सगळी परिस्थिती पाहता चीन कदाचित या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असेल. पुढच्या काळात चीनकडनं काही पावलं उचलली जाऊ शकतात. मला हे जाणून घ्यायचं की चीनचे काय हितसंबंध नेपाळमध्ये गुंतलेले आहेत? म्हणजे जसं पायाभूत सुविधांमध्ये भारतानं गेल्या काही वर्षांपासून नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केलेली आहे, तशा स्वरूपाची गुंतवणूक किंवा तशा स्वरूपाची पावलं चीनच्या दिशेनं किंवा चीननं टाकलेली आहेत का नेपाळमध्ये? खूप मोठ्या प्रमाणामध्ये. म्हणजे चीनने फार मोठ्या प्रमाणात नेपाळमध्ये गुंतवणूक केल्यामुळे भारताला सुद्धा नेपाळमधली विशेषतः इन्फ्रास्ट्रक्चर मधली गुंतवणूक मागील काही काळामध्ये वाढवावी लागली आहे. मात्र
चीनची जी गुंतवणूक आहे ती भारतापेक्षा कितीतरी जास्त मोठी आहे. म्हणजे मोठमोठे हायवेज बनवणं, रेल्वे प्रकल्प बनवणं, तिबेटची राजधानी लासा ते काठमांडू असा एक रेल्वेचा प्रकल्प जवळजवळ तो पूर्ण होत आलेला आहे असं चीन आणि नेपाळ या दोघांचंही म्हणणं आहे. जो एक फार महत्वाकांक्षी आणि मोठा असा इंजिनिअरिंगचा प्रकल्प आहे. तर नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चीनचे हे हितसंबंध बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह जो चीनचा आहे की ज्या माध्यमातून चीन वेगवेगळ्या देशांमध्ये गुंतवणूक करत असतं, तर नेपाळ सुद्धा त्याचा भाग आहे. आणि त्या माध्यमातून चीनमध्ये नेपाळमध्ये चीनने या सर्व प्रकल्पांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गुंतवणूक केलेली आहे. यातले बरेच प्रकल्प अजून पूर्ण झालेले नाहीत. गुंतवणूक मागील 10 ते 15 वर्षांमध्ये झालेली आहेत आणि अपूर्ण अवस्थेमध्ये हे प्रकल्प असल्यामुळे चीनचं या परिस्थितीवरती आणि त्याचा चीनच्या प्रकल्पांवरती नेमका काय परिणाम होईल यावरती चीनचं निश्चितपणे फार फार सखोल लक्ष असणार आहे. एक शेवटचा प्रश्न मला परिमलजी तुमच्यासाठी आहे. भारताविषयी नेपाळमध्ये सर्वसाधारण भावना काय? म्हणजे चीनबद्दल फारशी आपुलकी नेपाळमध्ये दिसत नाही असं तुमचं म्हणणं आहे, पण भारताबद्दल काय नेमकी भावना आहे नेपाळी लोकांमध्ये? संमिश्र भावना आहे. एकतर फार मोठा नेपाळी वर्ग हा भारतामध्ये येऊन काम करतो. बरेच चौकीदार भारतातले हे नेपाळी आहेत. घरगुती काम करणारा नोकर वर्ग भारतामधला मोठ्या प्रमाणामध्ये नेपाळी आहे. नेपाळमधल्या मध्यम वर्गातले विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय शिक्षण संस्थांमध्ये येऊन शिक्षण घेतात आणि त्यामुळे भारताबद्दल एक चांगली भावनाच सामान्य नेपाळी लोकांच्या मनामध्ये आहे. मात्र त्याचबरोबर नेपाळी राजकीय पक्ष हे भारताकडे नेहमीच संशयाच्या भूमिकेतून बघत आले आहेत आणि नेपाळी राजकीय पक्षांना नेहमीच असं वाटत आलंय की दक्षिण आशियामध्ये भारत हा दादागिरी करणारा देश होऊ शकतो किंवा दादागिरी करणारा देश आहे आणि त्याविरुद्ध नेपाळी राष्ट्रवादाला ते नेहमीच साथ देत आलेले आहे. विशेषतः माओवादी कम्युनिस्ट पक्ष, तिथला कम्युनिस्ट पक्ष आणि काही प्रमाणामध्ये नेपाळी काँग्रेस, खूप जास्त नाही पण काही प्रमाणात नेपाळी काँग्रेस सुद्धा तिथे नेपाळी राष्ट्रवादाला मुद्दाम भारताविरुद्ध हवा देण्याचं काम ते करत आलेले आहेत. तर ही संमिश्र भावना साधारणतः नेपाळमध्ये भारताविषयीची दिसते. मात्र चीन आणि भारताविषयीचा एक दृष्टिकोन जो वेगळा वेगळा आहे तो असा आहे की चीनने नेपाळच्या राजकारणामध्ये प्रत्यक्ष हस्तक्षेप केल्याची फारशी उदाहरणं नाहीत. अलीकडच्या काळात असं म्हणण्यात आलं होतं की त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन तिथे कम्युनिस्ट पक्ष आणि माओवादी पक्ष यांना एकत्र बसवून त्यांचं सरकार स्थापन करण्यामध्ये पुढाकार घेतला. पण असं एखाद दुसरं उदाहरण सोडलं तर नेपाळच्या राजकारणामध्ये प्रत्यक्ष हस्तक्षेप चीनकडून झालेला नाही. मात्र भारत आणि नेपाळ हे सांस्कृतिक ऐतिहासिक दृष्ट्या इतके जोडलेले आहेत आणि नेपाळी जनतेच्या, नेपाळी राजकीय पक्षांच्या एकेकाळी भारताकडून अपेक्षा सुद्धा एवढ्या होत्या की भारताला वारंवार नेपाळच्या राजकारणामध्ये इच्छा नसताना सुद्धा दखल घ्यावी लागायची आणि त्यानुसार नेपाळी काँग्रेसचे अनेक नेते, नेपाळी कम्युनिस्ट पक्षाचे अनेक नेते वर्षानुवर्ष भारतामध्ये राहून तिथल्या राजेशाही विरुद्धचा लढा चालवायचे आणि त्यामुळे नेपाळी जनतेमध्ये एक हा सुद्धा मत आहे की भारत या राजकीय पक्षांना आणि राजकीय नेत्यांना आपल्याकडे वळवू इच्छितो, वळवू पाहतो आणि त्या माध्यमातून नेपाळवरती आपला प्रभाव टाकू इच्छितो किंवा भारताला जे राज्यकर्ते योग्य वाटतात त्या राज्यकर्त्यांच्या हाती भारत सत्ता देऊ इच्छितो असं मानणारा सुद्धा एक मोठा वर्ग नेपाळमध्ये आहे. जे मत नेपाळी जनतेचं चीन बाबत नाही, त्या बाबतीमध्ये चीनला ते अजूनही फार दूरचा देश समजतात. अगदी परिमलजी, धन्यवाद. तुम्ही आमच्याशी चर्चा केलीत आणि तुर्तास जर सांगायचं झालं तर परराष्ट्र संबंधांच्या दृष्टीनं या सगळ्या आंदोलनाकडे बघणं तुर्तास तरी योग्य ठरणार नाही. मात्र अंतर्गत परिस्थिती नेपाळमधली ही सध्या खूपच स्फोटक बनलेली आहे आणि या अंतर्गत परिस्थितीतून कशा पद्धतीनं नेपाळचे सत्ताधारी मार्ग काढतात, सत्ताधारी म्हणण्याचं आता कारण नाही आहे कारण आता सध्या तिथे कोणाचंही सरकार नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे पुढच्या काळात कदाचित लष्कर या प्रकरणात पुढाकार घेऊन पुढची सत्ता किंवा पुढचं सरकार स्थापन करण्याकामी ते पुढाकार घेतील आणि आंदोलन पूर्णतः नियंत्रणात आणतील अशी शक्यता तुर्तास तरी वाटते.
आपण सध्याची दृश्य पाहतोय. नेपाळमध्ये सत्ताधारी मंत्र्यांची घरं, कार्यालय जाळल्यानंतरही आंदोलकांचा रोष अजूनही कायम आहे. जाळपोळीनंतर आंदोलकांकडून नेपाळी नोटा भिरकावत तरुणाईनं संताप व्यक्त केलाय. आर्थिक घोटाळ्यांबाबतची खदखद या निमित्तानं नेपाळी तरुणांकडून बाहेर पडते. रस्त्यावर नेपाळी चलनाच्या नोटा भिरकावत या तरुणाईनं आपला रोष व्यक्त केलेला आहे. खरं तर सरकार आता पायउतार झालेलं आहे. पंतप्रधानांनी राजीनामा दिलेला आहे. के.पी. शर्मा ओली यांनी राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती पौडेल यांनी सुद्धा राजीनामा दिला आहे. मात्र तरी सुद्धा आंदोलक अजून थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. त्यांचा रोष कमी झालेला नाही आहे. अजूनही आंदोलक रस्त्यांवरच आहेत. संवेदनशील ठिकाणी अजूनही संचारबंदी आहे. सोशल मीडियावरची बंदी हटवण्यात आलेली आहे. तरी सुद्धा आंदोलक थांबण्याचं नाव घेत नव्हते. अखेर मंत्र्यांना घरात घुसून मारहाण करण्यापर्यंत आंदोलकांची मजल गेली आणि परिस्थिती स्फोटक बनत चालल्याचं लक्षात येताच पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी राजीनामा दिला. आणि आत्ता अशी जी माहिती मिळते त्यानुसार के.पी. शर्मा ओली यांना लष्करानं त्यांच्या घरातून एअरलिफ्ट केलं आणि सुरक्षित ठिकाणी हलवलेलं आहे. कदाचित त्यांना दुबईला नेल्याची चर्चा सुद्धा सध्या जोरात आहे. आणि नेपाळमधल्या परिस्थितीबद्दल सध्या ब्रिगेडियर हेमंत महाजन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. हेमंत महाजन सर, नेपाळमध्ये सध्या प्रचंड मोठं आंदोलन झालंय. मात्र हे आंदोलन सहजासहजी शक्य होतं का, किंवा आंदोलन नियोजनबद्ध असल्याचं, किंवा त्यामागे कोणतं तरी सशक्त नेतृत्व किंवा एखादी संघटना आहे असा संशय व्यक्त केला जातोय. यात तथ्य आहे का? असं हे जे नेपाळचं आंदोलन आहे, आपण जर बघितलं तर हे जनरल झेड म्हणजे जे युवक आहेत त्यांनी सुरू केलेलं आहे. आणि यांचा जो मुख्य उद्देश होता की नेपाळमध्ये महागाई वाढते आहे, नेपाळची अर्थव्यवस्था अजिबात हालत नाही आहे, नोकऱ्या मिळत नाही आहे आणि भ्रष्टाचार प्रचंड वाढलेला आहे, राजकीय पक्ष त्यांचं जे काम करायचं ते करत नाहीये. या कारणामुळे हे आंदोलन सुरू झालेलं आहे. म्हणजे कारणं जी आहेत ती रोटी कपडा मकानची या पद्धतीची आहेत. आता प्रश्न तुम्ही जो विचारला की हे आंदोलन याला कोणी सुरू केलं का, आता म्हणजे असं असतं कुठल्याही आंदोलनाला नेतृत्व असतं, कुठल्याही आंदोलनाला सुरू करायला काही पैसे लागतात, तर थोड्याफार प्रमाणामध्ये इतर देशातनं मदत जरूर केली जाते. आणि आपण जर नेपाळचा जर विचार केला तर इथे दोनच मोठी राष्ट्र आहेत की जे अशा प्रकारची कामं करू शकतात. एक तर चीन आणि दुसरं अमेरिका. जोपर्यंत चीनचा प्रश्न आहे, सध्याचं जे सरकार आहे हे हे चीनच्या बाजूने आहे. आपल्याला आठवत असेल की 31 तारखेला नेपाळचे पंतप्रधान ओली हे चीनमध्ये होते आणि चीनची जी मिलिटरी परेड होती ती त्यांनी अटेंड केली होती. आणि त्यावेळेला ते भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनाही भेटले होते. तर त्यावेळेला भेटीमध्ये काही चांगलं डिस्कस करायच्या ऐवजी त्यांनी लिपुलेखला नावाची जी पास आहे त्याच्याविषयी बोलले. लिपुलेखला वाद काय याच्यात मी जात नाही, परंतु ते चीननी एक काढलेली एक ती खुसपट आहे. त्यांनी खरं भारताशी कशाविषयी बोलायला पाहिजे होतं तर आर्थिक व्यवहाराविषयी. आपल्याला थोडक्यात सांगायला पाहिजे की नेपाळची त्यांची आर्थिक परिस्थिती खराब झालेली आहे, त्याकरता ते सर्वात तेच जिम्मेदार आहेत. कारण नेपाळ एक लँडलॉक कंट्री आहे, म्हणजे त्याला समुद्र किनारा नाही आणि व्यापार करायचा म्हटला, इम्पोर्ट असो की एक्सपोर्ट असो, ते समुद्रातल्या बंदरावरनं करावे लागतात. तर त्यांना भारताची बंदरं विशाखापट्टणम असो की पारादीप असो की कलकत्ता असो ही 500-600 किलोमीटर दूर आहेत नेपाळपासून, त्यांनी तिथून करायला पाहिजे. पण या लोकांचा भारताचा द्वेष एवढा जास्त आहे की ते आपला व्यापार चीन मधल्या बंदरातनं करू पाहतात. आपण जर नकाशा बघितला तर आपल्याला दिसेल की नेपाळच्या वरती पहिले 5000 किलोमीटर ऑलमोस्ट फक्त तिबेटच आहे, तिथे काहीच नाहीये. त्याच्यानंतर चीनचे डोंगराळ भाग आहेत आणि चीनचा जो समुद्र किनारा आहे तो जवळजवळ नेपाळची राजधानी काठमांडू पासून 7600 ते 8000 किलोमीटर एवढा दूर आहे. एखाद्या प्रायमरी शाळेतल्या मुलाला सुद्धा कळेल, जर तुम्हाला व्यापार करायचा असेल तर कुठल्या बंदरातनं तुम्ही करावा, 700 किलोमीटर दूर असलेल्या बंदरातनं करावा की 7600. तर पण त्यांचं ते वैर भारताशी इतकं, तर याच्यामुळे यांचं लक्ष राज्यकारभारावरती नव्हतं. तर एक अशी शक्यता मानली जाते की चीनचा प्रभाव कमी करण्याकरता अमेरिकेने याच्यामध्ये काही खुसपट काढली असावी. शक्यता आहे, सांगता येणार नाही. परंतु सध्याचं जे आंदोलन दिसतं आहे आणि याची आपण पार्श्वभूमी बघितली असेल तर ही पार्श्वभूमी ही तिथे असलेल्या प्रॉब्लेम्समुळे निर्माण झालेली आहे.
तर त्याच्यामुळे चीनचं समर्थन तर नक्कीच नाही, पण अमेरिकेचं समर्थन असेल ही शक्यता सध्या तरी कमी दिसते. आणि हे होम ग्रोन असं एज्युकेशन आहे. आणि याच्यामध्ये मुख्य भाग काय, ही जे जनरेशन झेड आहे हे सगळे सोशल मीडियावरती आहेत आणि 70-80% लोक. तर त्याच्यामुळे त्यांना बाकीच्या जगात काय चाललंय हे माहिती आहे. तर त्यांना हे जे प्रस्थापित राजकीय पक्ष आणि त्यांचा तो भ्रष्टाचार आहे तो त्यांना आवडत नाहीये. आणि त्यांना समानता पाहिजे, त्यांना ऑपॉर्च्युनिटीज पाहिजे, त्यांना अर्थव्यवस्था चांगली व्हायला पाहिजे. तर त्याच्यामुळे मला वाटतं हे होमग्रोन आंदोलन असावं आणि याच्यामध्ये कोणाचा इतरांचा भाग असणं ही शक्यता सध्या तरी कमी दिसते. पण असेल तर फार तर अमेरिकेचा असू शकेल, कारण हे जे सरकार होतं हे चीनच्या बाजूने होतं. तर चीन या सरकारला उचल लावण्याचा प्रयत्न हा नक्कीच करणार नाही. म्हणजे तुर्तास जरी परकीय शक्तींचा हात दिसत नसला तरी सुद्धा तशी शक्यता नाही असं म्हणणं सुद्धा धाडसाचं ठरू शकेल असं तुमचं म्हणणं आहे. सध्याची जर नेपाळमधली परिस्थिती बघितली तर नेपाळमध्ये अस्थिरता आहे आणि भारताचे इतरही शेजारी जर आपण बघितले तर सर्वच शेजार अशांत आहेत. म्हणजे अफगाणिस्तानात अशांतता आहे, श्रीलंकेत अशांतता आहे, बांगलादेशात नुकतीच थोडीशी स्थिरता येऊ पाहते असं वाटत असताना पुन्हा तिथे अस्थिरता येते की काय अशी स्थिती निर्माण झाली. आणि आता चौथं म्हणजे नेपाळ. 4 वर्षात भारताच्या 4 शेजारी देशांमध्ये बंड झालं किंवा क्रांती झाली. एकूणच या सगळ्या परिस्थितीचं वर्णन कसं कराल किंवा काय विश्लेषण कराल तुम्ही? आता आपण जर नेपाळ बघितलं तर एक 3-4 कोटीचं राष्ट्र आहे. तर बांगलादेश बघितलं तर 17-18 कोटी लोकसंख्या असलेलं राष्ट्र आहे. पाकिस्तान बघितलं तर 14-15 कोटी असलेलं राष्ट्र आहे आणि श्रीलंका एक 3-4 कोटीच्या आसपास असावं. आता या सगळ्या देशांमध्ये कॉमन असं आहे की एक तर यांनी आपला राज्यकारभार नीट चालवला नाहीये, नंबर 1. दुसरी, यांची अर्थव्यवस्था जी आहे ती अत्यंत खराब अवस्थेमध्ये आहे. कारण वेगवेगळी आहे, परंतु एक कॉमन कारण मात्र असं पण आहे, या सगळ्या राष्ट्रांनी चीनला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे येऊ दिलं आणि त्याच्यामुळे चीननी त्यांना कर्ज दिली आणि बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह नावाचा जो प्रकार आहे तो तिथे सुरू केला आणि त्यांनी असे रस्ते बांधले, असा खर्च केला की त्याच्यामुळे हे सगळे जी राष्ट्र आहेत ही सगळी कर्जबाजारी बनली आहेत. म्हणजे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरमुळे पाकिस्तानची काही प्रगती व्हायच्या ऐवजी त्यांच्यावरती $60 अब्ज कर्ज आहे. एक्झॅक्टली हाच प्रॉब्लेम श्रीलंकेत सुद्धा झाला. हंबनतोटा धरण त्यांनी तिथे हंबनतोटा बंदर त्यांनी बांधलं. त्यांना वाटत होतं की 5-6 हजार जहाजं तिथे येतील रिफिलिंग करता, 5 सुद्धा येत नाही. त्यामुळे नेपाळ त्याच्यामुळे श्रीलंकेची अर्थव्यवस्था ही अत्यंत खराब झाली. आणि जोपर्यंत बांगलादेशचा प्रश्न आहे त्यांच्यामध्ये अराजकता, त्यांच्यामध्ये त्याला म्हणायचं रॅडिकलायझेशन, जमाते इस्लामीचं हे वगैरे ते सगळं सुरू होतं. म्हणजे त्यांचं लक्ष राज्यकारभार किंवा अर्थव्यवस्थेवरती लक्ष ठेवायच्या ऐवजी त्यांचं लक्ष हे इतर बाबीवरती होतं, ज्याच्यामुळे त्यांचं नुकसान हे झालेलं आहे. तर त्याच्यामुळे या सगळ्या देशांमध्ये एक कॉमन मुद्दा जो आहे तो म्हणजे राज्यकारभार हा एफिशियंट असायला पाहिजे. कुठल्याही देशाच्या जनतेला सर्वात पहिले काय पाहिजे तर रोटी कपडा मकानची लढाई पाहिजे, नोकरी पाहिजे, महागाई नको, नोकरी करता तुम्हाला वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटी मिळायला पाहिजे, समानता असायला पाहिजे वगैरे वगैरे, की हे या देशामध्ये होत नव्हतं. तर त्याच्यामुळे इकडे अशी ही जी आंदोलनं झाली आणि सरकार बदल झाला, हे सगळं याच्यामुळे झालं. तर मला काय वाटतं या देशांनी पहिले, आणि या देशातच होतं असं नाही, आता आपण केवळ भारताविषयी बोलतोय म्हणून आपण भारताचे शेजारी राष्ट्र म्हणून यांच्याविषयी बोलतोय, परंतु आपण जर जगाचं विश्लेषण केलं तर आपल्याला दिसेल आज सध्याच्या परिस्थितीमध्ये 60 ठिकाणी जगामध्ये युद्ध सुरू आहे. म्हणजे असं गैरसमजूत करून घेऊ नका की फक्त रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू आहे आणि इस्रायल आणि हमास किंवा इस्रायल आणि इराण किंवा इस्रायल आणि हिजबुल्ला किंवा इस्रायल आणि हुती यांचं युद्ध सुरू नाही. ही 2 मोठी युद्ध आहेत, परंतु 60 ठिकाणी एशिया आफ्रिकेमध्ये वेगवेगळ्या कारणामुळे युद्ध सुरू आहे. एवढंच नव्हे तर याच वेळेला अनेक ठिकाणी अराजकता माजली आहे. उदाहरण तुम्हाला द्यायचं म्हटलं तर आपण एक जपानचं उदाहरण घ्या. जपान एक अतिशय प्रचंड मोठं राष्ट्र आहे. तिथे पंतप्रधानांनी राजीनामा दिला तिथल्या राजकीय परिस्थितीमुळे आणि गेल्या 5 वर्षात त्यांचे 5 पंतप्रधान बदली झालेत आणि ही 5वी 6वी अर्थव्यवस्था आहे जगातली. त्याच्याशिवाय फ्रान्स युरोपमधलं अतिशय महत्वाचं राष्ट्र आहे, तिथे गडबड सुरू आहे. आपल्या अमेरिकेमध्ये म्हणजे तिथे इतकी अराजकता माजलेली की एका बाजूला डोनाल्ड ट्रम्प आणि दुसऱ्या बाजूला इतर सगळे हे सुरू आहे. तर मला वाटतं हा जो अशांत जग म्हणजे वॉरच्या कारणामुळे असो
की इतर कारणामुळे असो, तर इथे आज शांततेची गरज आहे, इथे चांगल्या राज्यकारभाराची गरज आहे. आणि मला तर अतिशय असं वाटतं की त्यांनी याकरता भारताकडून शिकायला पाहिजे. आज भारतामध्ये आपण नंबर 4 ची अर्थव्यवस्था आहोत आणि पुढच्या 3-4 महिन्यामध्येच आपण नंबर 3 ची अर्थव्यवस्था बनणार आहोत. आताच आपण गणेश चतुर्थी साजरी केली आणि आपण जर इकॉनॉमिक टाइम्स मध्ये आलेले लेख वाचले असतील तर यामुळे जवळजवळ 25 ते 30 हजार कोटी रुपयाच्या अर्थव्यवस्थेमध्ये हालचाल झाली. आणि आपल्याकडे म्हणजे अनेक गोष्टी चांगल्या होत आहेत, राज्यकारभार असो की अर्थव्यवस्थेचा वेग असो की नोकऱ्या असो की हे असो वगैरे वगैरे. तर मला वाटतं राज्यकारभार चांगलं असणं, अर्थव्यवस्थेचा वेग चांगला असणं, युवकांना जॉब मिळण्याकरता त्याची तयारी करणं हे महत्वाचं आहे. हे करण्याकरता हे देश सगळे विसरले आणि ते इतर गोष्टींवरती लक्ष केंद्रित केलं, त्यामुळे त्यांच्याकडे गडबड माजली. आणि मला वाटतं त्यांनी भारताचा आदर्श फॉलो करावा, ज्यामुळे ते राज्यकारभार करण्यावरती लक्ष देतील, आर्थिक व्यवस्था जास्त सुदृढ करण्यावरती लक्ष केंद्रित करतील. आणि आर्थिक प्रगती झाली तर सगळ्या जनतेला, आम जनतेला त्याचा फायदा होतो आणि यामुळे देशाची प्रगती सुद्धा होते. कारण सध्या जे आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी जे व्यापार युद्ध सुरू केलेलं आहे त्याच्यामुळे सगळ्या जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये उलथापथल होते आहे. तर म्हणून अशा वेळेला स्वतःच्या अर्थव्यवस्थेवरती लक्ष केंद्रित करून, राज्यकारभारावरती लक्ष केंद्रित करून देशाच्या प्रगतीवरती लक्ष केंद्रित करायला पाहिजे. ही आपल्या शेजारच्या राष्ट्रांची सुद्धा गरज आहे. अगदी आपल्या शेजारच्या राष्ट्रांची ती गरज आहे, दक्षिण आशियाची ती गरज आहे आणि त्या दृष्टीनं प्रयत्न होण्याची गरज आहे. आपण नेपाळपुरता जर विचार केला सर, तर आता नेपाळमध्ये 2 मतप्रवाह दिसतात. एकीकडे चीन समर्थक गट आहे तर दुसरीकडे राजेशाही समर्थक गट सुद्धा नेपाळमध्ये आहे. आता नेपाळची जनरेशन झी आहे, तिनं राजेशाही सुद्धा बघितलेली नाही आहे किंवा चीनचा बडगा सुद्धा बघितलेला नाही. अशा वेळेला ही जनरेशन झी जी आता आंदोलकांच्या स्वरूपात रस्त्यावर उतरलेली आहे तरुणाई, ती नेमकी कोणत्या बाजूला जाईल किंवा कोणाच्या पारड्यात आपलं वजन टाकेल असं तुम्हाला वाटतंय? मला वाटतं ज्यांनी कोणी सांगितलं की 2 मतप्रवाहामध्ये हा देश वाटला गेला, एका साईडला राजेशाही म्हणजे राजा महेंद्रजी आणि दुसऱ्या बाजूला चीन, इतकं हे सोपं नाही आहे. आजकाल काय झालेलं आहे की चीननी जो नेपाळमध्ये जी गडबड केलेली आहे ती लोकांना आता कळलेली आहे. तुम्हाला कल्पना असेल की चीनने तिथे मोठ्या प्रमाणात पॉवर प्लांट्स वगैरे बांधले आणि तिथे प्रगतीच्या नावाखाली त्यांनी नेपाळला सुद्धा त्यांची अर्थव्यवस्था खराब करण्याचा प्रयत्न केला. आणि चीन हे एक अतिशय एक्स्टॉर्शनिस्ट असं कंट्री आहे आणि आता जे ओली सरकार होतं ते चीनला खुश करण्यामध्ये इतकं गुंतलेलं होतं की त्याच्यामुळे त्यांना इतर काहीच करता येत नव्हतं. तर हे चीनच्या बाजूने तर नक्कीच त्याच्यात काही डाऊट नाहीये. आपण इकडे जर प्रस्थापित राजकीय पक्ष बघितले तर इथे नेपाळी काँग्रेस आहे. हा एक जुना पक्ष आहे आणि यांचं नेपाळच्या जीवनामध्ये पुष्कळ मोठं त्यांनी काम केलेलं आहे. आणि याच्याशिवाय एमसीसी म्हणजे माओइस्ट कंट्रोल सेंटर म्हणजे जे प्रचंड जे आहेत की जे माओइस्ट नेते होते त्यांचा पक्ष सुद्धा तिथे पॉवरफुल आहे. तर म्हणजे अजून नेपाळी नेपाळी कम्युनिस्ट पक्षाशिवाय अजून 2 मोठे प्रस्थापित राजकीय पक्ष जिथे आहेत की ज्यांनी याच्या आधी राज्यकारभार केला होता, तर त्यांना सुद्धा इथे बऱ्यापैकी सपोर्ट आहे. आणि जोपर्यंत राजे महेंद्र आहेत ते राजेशाहीना तर मानणारे लोक अनेक आहेत. याचं मुख्य कारण असं की राजेशाहीच्या विरुद्ध आंदोलन झालं, त्यांना वाटलं लोकशाही आली तर लोकांचं राज्य येईल आणि राज्यकारभार चांगला होईल. परंतु तसं काही झालं नाही. जे लोकशाहीचे नेते आले अतिशय भ्रष्ट होते, हे सगळे श्रीमंत बनले, परंतु सामान्य नेपाळी माणसांना काहीच फायदा झाला नाही. तर म्हणून राजेशाही काढली कशा करता तर चांगला राज्यकारभार व्हावा. चांगला राज्यकारभार झाला का नाही झाला तर आता पुन्हा राजेशाहीकडे जायचं. तर त्यांना आदर आहे, त्यांच्याविषयी पुष्कळ म्हणजे लोकांना आवडतात ते वगैरे, ते ठीक आहे. परंतु तो सुद्धा एक मला वाटतं लहान भाग आहे. मला वाटतं सध्याची ही जी पिढी आहे जनरेशन झेड किंवा त्याला जन झेड म्हटलं जातं, तर हे आता सगळ्या जगात प्रगती कशी होते हे त्यांना कळतं. राज्यकारभार कसा असतो, अर्थव्यवस्था कशी चालते, व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय, या सगळ्या त्यांना या गोष्टींचं त्यांना माहिती आहे. तर त्याच्यामुळे जुनाट पद्धतीने चालणारे राजकीय पक्ष भ्रष्टाचार किंवा रिझर्वेशन किंवा नेपोटिझम वगैरे या गोष्टी त्यांना मान्य नाही आहेत. तर मला वाटतं ही जी सध्याची जी जनरेशन आहे जे आंदोलन करतायत हे ना हे चायनाच्या बाजूने आहे, ना हे राजेशाहीच्या बाजूने असावेत, ना हे अमेरिकेच्या बाजूने आहेत.
मला वाटतं ते स्वतःच्याच बाजूनी आहे. त्यांना वाटतं की नेपाळचा एक चांगलं राष्ट्र म्हणून उदय व्हावा, म्हणजे त्याच्यात काही डाऊट मला तर काही वाटत नाही. अमेरिकेला सुद्धा तिथे कोणी काही फारसं महत्व देणार नाही. परंतु दुर्दैवाची बाब अशी आहे की अशी जी विद्यार्थी आंदोलनं किंवा तरुणांची जी आंदोलनं झाली आहे, एका ठराविक वेळेला ती आंदोलनं तिथल्या यंग नेतृत्वाच्या हातातनं सुटतात आणि मग ती इतरत्र कुठल्या तरी अराजकीय ताकदीकडे जातात. जसं बांगलादेश मधलं आंदोलन सुरू झालं तर चांगलं होतं, परंतु नंतर ते टेक ओव्हर केलं जमाते इस्लामीनी, की तो एक रॅडिकल प्रश्न आहे. तसाच प्रकार इतर ठिकाणी सुद्धा झालेला आहे. तर याच्यामुळे या आंदोलनाची दिशा जर नीट ठरवली आणि शेवटी या आंदोलकांनी मला वाटतं असं करायला पाहिजे, नेपाळमध्ये एक असं सर्वसमावेशक सरकारची स्थापना व्हायला पाहिजे, ज्याच्यामध्ये नेपाळी काँग्रेस असावं, ज्याच्यामध्ये एमसीसी असावं, त्याच्यामध्ये राजे जे त्यांचे महेंद्र सिंग आहेत त्यांचे काही रिप्रेझेंटेटिव्ह असावेत, याच्याशिवाय काही तज्ज्ञ असावेत, आर्थिक तज्ज्ञ असो की राजकीय तज्ज्ञ असो की सोशलिस्ट तज्ज्ञ असो, म्हणजे वेगवेगळ्या विषयाची वेगवेगळे तज्ज्ञ असतात. हे जर सगळ्यांचं मिळून जर त्यांनी सरकार स्थापन केलं आणि नेपाळचं सैन्य तिथलं एक अतिशय मोठा घटक आहे, नेपाळची सुरक्षा त्यांनी सुरक्षित ठेवायला पाहिजे. तर नेपाळमधलं एक्सपर्ट्सचं जर सरकार आलं आणि त्यांना जर चांगलं कंट्रोल करण्यात आलं तर नेपाळची राज्यकारभार हा चांगला होऊ शकतो येणाऱ्या काळामध्ये आणि त्यांची अर्थव्यवस्था सुधारू शकते. आणि त्याच्यामध्ये त्यांना भारत हा एक अतिशय चांगला मित्र आहे हे नेपाळी लोकांना कळायला पाहिजे. नेपाळी लोकांना हे पण कळायला पाहिजे, आज जवळजवळ 1 कोटीहून जास्त नेपाळी हे भारतात आहेत. आपल्याला कल्पना असेल त्याच्याविषयी, कसे ते भरलेले सगळे भारतामध्ये, अर्थात त्यांना कायदेशीर प्रमाणे भारतात याला अलाउड आहे. तर मला वाटतं या जनरेशन झेडचं लक्ष एक सर्वसमावेशक एक्सपर्टचं असलेलं सरकार बनवण्याकडे केंद्रित व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे राज्यकारभार चांगला होईल आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांची आर्थिक प्रगती सुद्धा. अगदी भ्रमनिरास झालेला हा जो तरुण वर्ग आहे त्याला एक सशक्त पर्याय हवा आहे सरकारच्या रूपात, आणि तो सशक्त पर्याय पुढच्या काळात मिळणार आहे का हा खरा प्रश्न आहे आणि त्यावरून पुढच्या गोष्टी अवलंबून असणार आहेत. आपण पाहतोय की नेपाळमध्ये अतिशय अस्थिर परिस्थिती निर्माण झालेली आहे. सोशल मीडियावर बंदीतनं हे आंदोलन पेट घेतलं या आंदोलनाने, आणि सोशल मीडियावरची बंदी उठवल्यानंतर सुद्धा हे आंदोलन थांबलं नाही. अखेर सरकार आता अस्तित्वात नाही आहे, पंतप्रधानांनी राजीनामा दिला आहे आणि आता पुढे काय असा प्रश्न नेपाळी सर्वसामान्य जनतेसमोर आहे. या घडामोडीवर आपली नजर असेल. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेतो, लगेच परत येतोय. बघत रहा NDTV मराठी. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी. ब्रेकनंतर पुन्हा एकदा पाहणार आहोत नेपाळमधली परिस्थिती काय. नेपाळमध्ये सध्या कोणतंही सरकार अस्तित्वात नाहीये. पंतप्रधान KP शर्मा ओली यांनी राजीनामा दिलाय. त्या पाठोपाठ राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी सुद्धा राजीनामा दिला आणि या दोघांच्या राजीनाम्यानंतर आता नेपाळमध्ये पुढे काय असा सवाल विचारला जातोय. ही दृश्य आपण पाहतोय, काही वेळापूर्वीची ही दृश्य आहेत. काही वेळापूर्वी आंदोलक संसदेच्या परिसरात शिरलेत आणि ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली संसद परिसरातली दृश्य आहेत. संसदेच्या प्रवेशद्वारावर आंदोलकांनी आग लावलेली आहे. इतरही इमारतींना आगी लावलेल्या आहेत. आंदोलक अजूनही आक्रमक आहेत. आंदोलकांचं म्हणणं आहे की त्यांच्यासमोर अनेक आर्थिक प्रश्न आहेत, अनेक रोजगाराविषयीचे प्रश्न आहेत, शिक्षणाविषयीचे प्रश्न आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं त्यांना या सरकारकडून किंवा या आधीच्या काही सरकारांकडून मिळालेली नाही आहेत. त्यामुळे अखेर या प्रश्नांच्या उत्तरांच्या अपेक्षित असलेला हा तरुण वर्ग रस्त्यावर उतरला आणि त्यांना आक्रमकपणे या सरकारला जाब विचारायला सुरुवात केली. या सरकार विरोधात आपला रोष प्रकट करायला सुरुवात केली. तत्कालीन कारण ठरलं ते सोशल मीडियावरील बंदीचं, आणि या सोशल मीडियावरील बंदीनंतर प्रामुख्याने हा तरुण वर्ग रस्त्यावर उतरला आणि त्याने रस्त्यावर जाळपोळ करायला सुरुवात केली, आंदोलन करायला सुरुवात केली आणि यानंतर अखेर सरकारनं नमते घेत सोशल मीडियावरची बंदी उठवली खरी. खरं तर KP शर्मा ओली यांनी सोशल मीडियावरची बंदी कोणत्याही स्वरूपात हटवणार नाही, पंतप्रधानपद गेलं तरी चालेल अशी भूमिका काल संध्याकाळी घेतली होती. मात्र सकाळी त्यांच्या भूमिकेत बदल झाला. आंदोलकांचं उग्र रूप पाहून, आक्रमक रूप पाहून अखेर त्यांनी बंदी मागे घेतली आणि राजीनामा देऊन ते पायउतार झाले. त्यांना आता एअरलिफ्ट करून दुबईला पाठवण्यात आल्याचं कळतंय. सध्या नेपाळसमोर एक मोठा प्रश्न आहे, तो म्हणजे आता पुढे काय. नेपाळमधल्या या घडामोडींवर आपली नजर असेल. तुर्तास इथं एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. बघत रहा NDTV मराठी. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.